हॅलो, गुड मॉर्निंग अँड वेलकम बॅक टू माय चॅनल। तर आजचा रुटीन माझा खूप उशिरा चालू झालाय, तर वेळ न घालवता आपण आज बघूया की आज मी काय 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 करते ते। तर चला माझ्यासोबत। दिवसाची सुरुवात आता पगूला आपण जरा एक खालून राऊंड मारून आणूयात छानपैकी। आता पगूच्या रिॲक्शन्स बघूयात आपण। ऑलरेडी पगू माझ्या हातात बेल्ट आहे म्हणून पगू ऑलरेडी माझ्या मागे मागे फिरतोय। आता तुम्हाला मी त्याची गंमत दाखवते। ह्याची एक्साइटमेंट लेवल बघा, हा बघा सगळं उडवून उडवून टाकतोय। पगू सीट सीट, पगू सीट। आता त्याला बाहेर जायचे। आज पाऊस नाहीये तर क्लायमेट मस्त 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 वाला क्लायमेट आहे। मस्त ऊन पण आहे, ढग पण आहेत, त्याच्यामुळेच मी पगूला खाली घेऊन आली म्हणजे पगूचे पाय खराब नाही होणार। तसं पण पगूला पाणी आवडत नाही, पाय घाण झालेले आवडत नाहीत त्याला। पगूला बघायला ही मांजर कशी बसली बघा, तिला वाटतंय हा आपल्यासारखाच दिसणारा कोणतरी आहे। ती मांजर बिचारी बघते की हा कोण आहे, पण पगूला अजून दिसलेली नाहीये ती मांजर। ती घाबरतीये। घाबरते ती आणि उगच पाय घासतोय। आज ऊन थोडासा आहे, पाऊसचं वातावरण आहे पण पाऊस नाहीये, त्याच्यामुळे जरा गरम होत। अरे कहना क्या चाहते हो ते परत पण ठीक आहे, क्लायमेट जरा ओपन असल्यामुळे छान वाटते। बाहेर जाऊ शकतो आज काहीतरी बघायला, म्हणजे काहीतरी करण्यासाठी आपण बाहेर जाऊ शकतो। चल बघू आता, चल चल झालं आता चल। वरून पगूला हा ओरिओ पण बघतोय। हाय ओरिओ। Wait a minute. हा परत कोण आला खाली? Who are you? ओरिओ पगूला बघतोय। पगू दमला खूप सारा फिरून, तर पगूला पण पाणी देऊया। आजचा मेनू काय आहे बघूयात आपण। वरण आहे, एग मसाला आणि भात। आजचा मेनू खूप आपला सिंपल आहे, कारण आम्ही केले मागचे 2 जे काय खाण्याचे वार आहेत, संडे, वेनसडे, फ्रायडे, ते मच्छी वगैरे खाऊन आम्ही घालवले। तर आज म्हटलं आपण थोडंसं साधं जेवूया। तर जेवण ताट वाढल्यावर मी तुम्हाला दाखवेन तेच काय काय केले ते। तोपर्यंत आपण बघूया की यांची मस्ती काय प्रकारची आहे ती बघूया। कियान, तू काय करतोयस? काम करतोय तो। त्याचं म्हणणं आहे की त्याने हे जे काय केलेलं आहे ते तो काम करतोय। कुठल्या प्रकारचं आहे? काय करतोयस तू? परत एकदा सांग। हे काय केलंयस तू? काम केलंयस? याला डबल काम म्हणतात। त्यामध्ये मला नंतर श्रेयसचा फोन आला, आम्ही थोडा वेळ बोललो। ते मी थोडंसं तुम्हाला एक स्क्रीन रेकॉर्डिंग करून दाखवलं आहे। थोडा नेटवर्क इश्यू होता त्याच्याकडे, पण आमचे दिवस आम्ही असा सध्या लॉंग डिस्टन्समध्ये आहोत, तर व्हिडिओ कॉलवर आम्हाला भेटतो। हे आहे आजचं माझं ताट, आणि हे बघा हे काय आहे, वरण, एग मसाला, चपाती, भात। मगाशी मी तुम्हाला चपाती दाखवलीच नाही, आणि हे शूट सगळं माझं आई करते, कारण माझे हात 2 बिझी आहेत ना, म्हणून आई शूट करते। हेच ताट दाखवत असताना मला समजलं की जायचंय मला हनुमान टेकडीवर, सो मग मी हे अंड ताटातलं काढून ठेवलं। आता मी तुम्हाला दाखवते की मी इथे हनुमान टेकडी आहे तिकडे आली आहे। आमच्या शेजारी एक मुलगा राहतो, म्हणजे आशय नाव आहे त्याचं, लहान भावासारखाच येतो आम्हाला। तर त्याला घेऊन मी इथे हनुमान टेकडीवर आली आहे। खूप वर्षांपूर्वी मी इथे आली होती, खूप बदल घडलेला आहे आता, तिकडे पायऱ्या वगैरे झालेल्या आहेत। तर आता आपण जाऊन बघूया
की हनुमान टेकडी कशी आहे आणि मी तुम्हाला पण दाखवतो. तर चला. ती बघा तिकडे आहे हनुमान टेकडी, दिसली? तिकडे आपल्याला जायचं आहे. आणि आता पाऊस पण सुरू झाला आहे. हरकत नाही, सकाळपासून पाऊस नव्हता आणि तो थांबलाय तिकडे. असे याला घेऊन मी जाते हनुमान टेकडीवर. सकाळपासून पाऊस नव्हता, आता पाऊस सुरू झालाय परत. आपण बोलू शकतो परत, एक हॅशटॅग यूज करू शकतो आपण. तो हॅशटॅग म्हणजे हॅशटॅग भक्ती इन स्ट्रगल. चला पुढे पुढे गेल्यावर मी तुम्हाला दाखवते. सकाळपासून पाऊस नव्हता तेव्हा मी ठरवलं की हनुमान टेकडी आज आपण एक्सप्लोअर करूया. पण पाऊस परत सुरू झाला. पण काय हरकत नाही, आपण जायचं. आपण बघूया की आजचं स्ट्रगल आपण कसं कव्हर करतोय. तर चला तुम्हाला मी बॅक कॅमेरा चालू करून दाखवते की हनुमान टेकडी कुठे आहे ते. मी जेव्हा आली होती तेव्हा हे असं काही नव्हतं. म्हणजे पायऱ्या केल्यात छान छान रंगीत रंगीत. इथून माझ्यामध्ये कोसळलं पण आहे थोडंसं. आपण सांभाळून सांभाळून जाऊया वरती. पाऊस पण पडतोय तरी पण मी तुम्हाला दाखवते. थोडंसं वरती गेलो ना की तुम्हाला मी पूर्ण महाडचा व्ह्यू दाखवीन. वाव, इथे बघा किती छान लिहिलं आहे, जय श्रीराम. वरती पण लिहिलं आहे ओम विराट, जय विराट, जय श्रीराम. पूर्ण जर्नी आपण बघूयात कशी असणार आहे ते. थोडंसं वरती आल्यावर हा व्ह्यू दिसतो, छान आहे. अरे पाऊस नाही पाहिजे होता रे, अजून चांगला पटपट जाता आलं असतं वरती. तर सांभाळून जायला लागेल. थोडंसं वरती आल्यावर मंदिर दिसलं आपल्याला. तिकडून थोड्याशा पायऱ्या परत संपल्या आहेत आणि हा असा परत पायवाट आहे अशी. बहुतेक इथे काही काम चालू आहे वाटतं म्हणून दगडी ठेवलेत. परत थोडं चालायचं आपल्याला. परत थोडा स्ट्रगल करून आम्ही या पायऱ्यांना लागलोय. तिथे काही मावशी बसल्यात ज्या काम करतायत. चला पण जाऊयात. कुठून? इथून काय? इथून जायचंय. दम लागला मला चढून चढून. डोंगर चढायचं तर एक चूक केली, पाण्याची बॉटल एक सोबत आणायला हवी होती. देखा आपने लापरवाही का नतीजा है. हे बघा थोडं वरती आलोय. व्ह्यू बघा कसा आहे, छान आहे. आपण सुरुवात इथून केली होती. खूप वरती आलोय आपण. अजून चढायचं वरती. चला. हनुमानांपर्यंत पोचणं सोपं नसतं. की हा प्रवास चढूनच समजतोय. 2000 years later. फायनली आत्ता म्हणजे 10 मिनिटच लागले. तर उंच आहे त्याच्यामुळे दम लागतोय, सवय नसल्यामुळे चढण्याची वगैरे. तर आता मी पोचलोय हनुमान टेकडीवर. मी आणि असे खूप म्हणजे मी खूप स्ट्रगल करून चढली आहे. आणि तुम्हाला तर मी हनुमान टेकडी दाखवते. म्हणजे काय हनुमानाचं मंदिर आहे वरती, तुम्हाला मी दाखवते तिथं. तर फायनली हे आहे हनुमानाचं मंदिर. आणि आपण बघू शकता ही महाड सिटी बघू शकता तुम्ही. खूप वरती आलो आहे आपण. इथे ते बसायला एक धक्का आहे. इथून आम्ही तर वरती आलो आहे. आता आम्ही हनुमानाच्या मंदिरात जातो. चला.
तर हे आहे हनुमान टेकडी वरचं हे हनुमानाचं मंदिर. इथे मारुती स्तोत्र आणि हनुमान चालीसा आहे. आता आपण हे हनुमान चालीसा मारुती स्तोत्र वाचूया आणि निघूया परत जायला घरी. इकडून वरती पण एक जागा आहे, ओपन स्पेस आहे, म्हणजे खूप चांगला आहे. पण आता आपल्या काय चढायची ताकद नाही, त्याच्यामुळे आता आम्ही परत खाली उतरतोय. खाली उतरणं सोपं आहे पण सांभाळून उतरायला पाहिजे. तर चला आम्ही आता निघालोय हळूहळू परत, कारण आता पाऊस पडून गेला त्याच्यामुळे परत चिखल झाला असेल. हळूहळू आता मी जातोय. हे जे तुम्ही बघताय ते घाम आहे हा. आता जळणारे म्हणतील पावसात भिजून चेहरा ओला झालाय, तर नाही, हा घाम आहे. आता आम्ही परत मेन रोडला आलोय. पाऊस पण थांबलाय. थोडा थोडा आता मी चहा पिणार आहे. आता आपण पुढे भेटूयात परत चहा पिताना. चला आता असं ठरलं की चहा नाही पिणार आम्ही आता ज्यूस किंवा सोडा बिडा असं काहीतरी पिणार आहे. आता मी तुम्हाला दाखवते तर मी तर कुठे ज्यूस पितोय. आय होप की ते ओपन असेल शॉप. बघूया आपण. चला खूप दम लागलं खूप. जे सोड्याचं शॉपला येणार होतो ते बंद आहे. तर आम्ही कोल्ड कॉफी पितो. सुकून भेटला सुकून. हे फायनली आम्ही आता घरी आलो आहोत. येता येता खूप काळोख झाला होता बाहेर, म्हणजे पावसाने काळोख केला होता खूप. आल्यावरती मुसळधार पाऊस झाला, अर्धा तास खूप जोरात झाला. जो दिवसभर नव्हता पाऊस तो मगाशी आपल्याला हनुमान टेकडीवर भेटला, नंतर थांबलेला होता. आणि इथे आल्यावर खूप जोरात पाऊस झाला. नशीब आपण घरी पोचलो, परत सेफली घरी पोचलो. तर येता येता मी मगाशी माझं एक पार्सल आलं फर्स्ट क्रायवरून. मी कियांसाठी हे डायपर मागवले होते, ते स्वस्त पडत होते म्हणून मी मागवले. ते पार्सल बरोबर आलंय का किंवा काय आलंय, पार्सल मला माहिती आहे आतमध्ये काय आहे, पण बघायची एक्साइटमेंट नेहमीच असते, क्युरियोसिटी असते. तर खोलून बघूया आपण. आणि आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे नक्की सांगा तुम्ही. आजचा मी नवीन वेगळा प्रयत्न केलेला आहे. उद्या पण काहीतरी नवीन प्रयत्न करणार आहे. रोज रोज मी काहीतरी करायचा प्रयत्न करत आहे. आणि त्याच्यामुळे तुम्ही मला मागच्या व्हिडिओला पण चांगलं प्रेम दिलात, प्रोत्साहन मिळालं मला. त्याच्यामुळे स्ट्रगल करते फोडण्याचं मी, साईड बाय साईड मी स्ट्रगल पण करते. तर तुम्ही परत लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि व्हिडिओ बघत राहा. आपण हे पार्सल खोलूच या. मी एका हाताने कॅमेरा धरलाय आणि हे फोडायचा प्रयत्न करते. हा मी फोडूनच तुम्हाला दाखवते. एक मिनिट. मी खोलायला कैची का घेत नाहीये. वेट मिनिट. कळलं माझं स्ट्रगल. म्हणजे मला माहित होतं की ह्याच्यामध्ये काय आहे, तरी पण आपलं उगाचच एक्साइटमेंट. पॅम्पर्सचे डायपर. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून तुम्हाला सांगायचं आहे. चला तर बाय बोलायला आता दिवसभरात ना बाय बोलायला तुम्हाला कियानी ते आलेला आहे. कियान इकडे आहे.
हा किया त्यांना सांग हाय हाय कर हाय बोल. व्हिडिओला काय करा सांगा, लाईक करा. लाईक करा सांग, लाईक. तो सांगतो टुकटुक करा. टुकटुक नका करू तुम्ही, तो त्याला असं म्हणते. त्याच्या वतीने मी सांगते तुम्ही लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. आणि उद्या आपण डे 3 मध्ये बघायचं आपण नवीन काय करतोय ते. ओके केंद्र सांग ओके, त्यांना सांग ओके. चला बाय. उम्मा करते ना.